इतकं तर ते हे म्हणजे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. एक तर तुमचे जुने आज 3.5 4 ते 5,000 कोटी रुपये एस टी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांची बाकी आहे. इतकं असून आता पगारही कमी देत आहे. तर हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे जर झालं नाही तर एस टी कामगार संघटना नक्कीच मोठं आंदोलन तयार करेल. सर, तुम्ही उद्या काळी फीत लावून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला, काय सगळा हा इशारा आहे आणि तुम्हाला वाटतं तुमच्या इशाऱ्यानंतर सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेईल? एस टी महामंडळातले सर्व कर्मचारी अधिकारी हे जवळपास पूर्ण महिनाभर शासनाने प्रशासनाने दिलेल्या नियोजित वेळेचं बंधन ठेवून आपली कामगिरी पूर्ण करतात. कामगिरी पूर्ण केल्याच्या नंतर जर त्यांना 100% जर वेतन होत नसेल ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. म्हणजे काम पूर्ण करून घ्यायचं आणि त्याचा मोबदला 50% 55% द्यायचा हे योग्य नाही. शासनाकडे सर्व डिपार्टमेंटसाठी निधी आहे, परंतु एस टी कर्मचाऱ्यांसाठी का निधी नाही? आता या मध्यवर्ती बसस्थानकावर काम सुरू आहे. 2 दिवसाअगोदर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मोरभवन आणि गणेशपेठचं बसस्थानक हे एअरपोर्टसारखं करू असं ठरलं. मग या कामांसाठी तुमच्याकडे पैसा आणि जो अक्षरशः घाम गाळून मेहनत करणारा कर्मचारी आहे त्याचं वेतन करण्यासाठी जर पैसा नसेल तरी ही या राज्याची अत्यंत महत्त्वाची शोकांतिका आहे. मग उद्या तुम्ही काळी फीत लावणार? हो, संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आमचे कर्मचारी हे उद्या काळ्या फिती लावून शासनाचा आणि प्रशासनाचा 56% पगाराच्या विरोधामध्ये निषेध करणार आहे. हो, 56% पगारामध्ये तुमचं घर चालवणं तुम्हाला शक्य होणार आहे का? कुठल्या अडचणी? 56% पगारामध्ये तर घर चालणं शक्य नाही, कारण की 30 दिवसाचा महिन्यामध्ये बाकी खर्च आहेत, सर्व आहेत. आज येऊन ठेपलेला आहे परीक्षांचा वेळ, शाळांचा वेळ येऊन ठेपलेला आहे. कोणाला ॲडमिशन करायचं, कोणाला कुठले आहे प्रायव्हेट बँकेचे इन्स्टॉलमेंट्स आहे, त्या पूर्ण तर कटणार, त्या वेळेवरच कटणार. आणि वेळेवर पगार नाही झाला तर त्या कटणार नाही, त्याचे भुर्दंड प्रत्येकाला बसणारच आहे. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की वेळेत पगार करावा आणि कर्मचाऱ्याकडे लक्ष देऊन आपलं सर्व नियोजन करून समोरची वाटचाल करावी, अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आणि सर्व सुव्यवस्थित चालावं. आमची अशी इच्छा आहे की आपलं महामंडळ चांगलं व्यवस्थित चालावं आणि सर्वांच्या कर्मचाऱ्यांचंही हित जोपासून सर्व कामं करण्यात यावी, अशी महामंडळाला विनंती आहे. श्वेता, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीची चाकं पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता आहे आणि ते थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. कारण राज्यभरामध्ये जे आहे ते एस टीचे जवळपास 87,000 कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एस टी महामंडळाला जो आहे तो महिन्याला जवळपास 450 कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र यंदा सरकारनं जे आहे ते फक्त 277 कोटी रुपये दिलेला आहे. त्यामुळे या 277 कोटींमधून फक्त 56% इतका पगार जो आहे तो कर्मचाऱ्यांचा होऊ शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचारी जे आहे ते आंदोलनाचं हत्यार पुन्हा एकदा उपसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लगनसराईच्या सीझनमध्ये जे आहे ते एस टीची चाकं थांबतील का असा सवाल निर्माण झालेला. आपल्यासोबत काही एस टीचे कर्मचारी आहेत आणि संघटनेचे नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, फक्त कर्मचाऱ्यांना 56% इतकाच पगार मिळेल इतकं देयक जे आहे ते सरकारनं दिलेलं आहे. इथून पुढं काय तुमची भूमिका असेल? पहिला भाग तर आहे की 56% हा आकडा आणला कुठून? आतापर्यंत अब तक 56 इनकी छाती, 56 टिकली वगैरे आम्ही ऐकलं होतं, परंतु हा 56% आणलाच कुठून हेच समजत नाही. आणि 56% पगार आज कसं काय देऊन राहिले? काम 156% घेता आणि पगार 56% देता, हे कसं काय होईल? जर आज सणावाराचा दिवस आहे, लग्नसराई आहे, जर कर्मचाऱ्यांना 56% पगार मिळत असेल तर त्यांनी जीवन कसं जगायचं, खर्च कसा करायचा? आज मानसिकता खराब होऊन झाली आहे. आज ड्रायव्हरसारखा, कंडक्टरसारखा व्यक्ती हा उन्हातानामध्ये 44-45 डिग्रीमध्ये काम करून राहिलेला आहे. त्याचं पहिलेच तापलेलं आहे तो, आणि ह्या कमी पगारामुळे तो तापलेला आहे, त्याचं कुटुंब तापलेलं आहे. त्यामुळे त्याची मानसिकता खराब झाली आहे. त्या मानसिकतेमधून उद्या जर काही अपघात झाला त्याच्या हातून, पुन्हा त्यालाच जबाबदार ठरवणार. तेव्हा ह्याबाबत जर पगार पूर्ण झाला नाही तर एस टी कामगार संघटना आणि त्याच्या सहकारी संघटना हे पुन्हा आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसणार, हे पक्क. मला सांगा, 56% पगार जर झाला तर तुम्हाला घर चालवणं शक्य आहे का? सरकार तुमच्या बाबतीत काय इतकं उदासीन तुम्हाला वाटतं? काय अर्ध्या पगारात अर्धा घर चालवणार काय? आता आधा पगार मिला है, 15 दिन के बाद फिर आधा पगार मिलेगा. पूरा महीना भरे धूप में गाड़ी चलाना है और आधा पगार लेके आधी मेहनत करना, ऐसा तो नहीं है. नक्कीच अर्धा पगार घेऊन अर्धी मेहनत करणार नाही. मला सांगा, इथून पुढे आता तुमची काय भूमिका असेल? सरकारनं जर पगार दिला नाही तर सरकारशी काही चर्चा करणार आहात का? आमची महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील, परंतु
नागपूर विभागातील उद्या सर्व कर्मचारी हा 56% झालेल्या वेतनाच्या विरोधामध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एक सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध नोंदवतो. नक्कीच उद्या काळी फिती लावून जे आहे ते निषेध नोंदवणार. मला सांगा, आधीच तुमचा पगार हा कमी असतो, त्यातही जर तो 56% मिळणार असेल तर नेमक्या तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार? अडचणी म्हणजे महिन्याच्या ज्या किस्ता आहेत, कर्जाच्या किस्ता आहेत, इकडल्या तिकडल्या कोणाची देणी घेणी आहेत, अर्ध्या पगारात होणं शक्य नाही आहे. जो महिन्याभर वाट पाहतो, वाट पाहून तो 7 तारखेला आपली पूर्ण पगार होईल याची शाश्वती ठेवून आपलं काम करतो, समोरचं नियोजन करतो, पण ते नियोजन पूर्ण चुकलेलं आहे. आणि काही बँकेच्या प्रायव्हेटच्या काही लोन्स आहे, हे आहेत, परीक्षेचा आता वेळ, आपला शाळेंचा फी भरण्याचा वेळ आहे, ॲडमिशनचे आहेत, कसे काय करणार? अर्ध्या पगारात शक्य नाही, तर ते त्वरित अदा करण्यात यावं अशी आम्ही विनंती करतो प्रशासनाला. मला सांगा, सरकार का बरं तुमच्यावर असा अन्याय करतं? सरकारला तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे का लक्ष द्यायला वेळ मिळत नाही? मुळात आम्ही जे शासनाला सवलतीपोटी निधी मागणी करतो, ती निधी कमी दिल्यामुळे हा पगार आमचा रखडलेला आहे. तरी प्रशासनानं 56% पगार दिला आहे. प्रशासनाला अशीच विनंती आहे की दरवेळेला तुम्ही 10 तारखेपर्यंत आमच्या 100% पगार करावा, एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो. नक्कीच स्वतः आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहे, कमी पगार आहे, त्यातही जर तो अर्धा होणार असेल तर घर चालवताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विदर्भाचा प्रामुख्याने विचार केला तर 44 डिग्रीमध्ये जे आहे ते हे सगळे कर्मचारी जे आहे ते काम करतात आणि त्यावेळी जर त्यांना अर्धा पगार मिळत असेल तर नक्कीच कुठेतरी कर्मचाऱ्यांची मानसिकता जी आहे ती या निमित्तानं खच्ची. मला सांगा, यावेळी कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 56% होईल अशी माहिती समोर येत आहे. हा कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय आहे का? आणि आता याच्या विरोधात तुमची काय भूमिका आहे? स्पष्ट सांगतो की 56% हा आकडा आणलाच कुठून. आणि हा जो ठीक आहे, प्रशासनाने 56% दिला, परंतु 2 दिवसाच्या आत जर हा पगार पूर्ण 100% झाला नाही तर एस टी कामगार संघटना त्याच्यात आणि सहकारी संघटना नक्कीच मोठं आंदोलन उभं करेल. आणि शासनाकडे अनेक बाबी अशा एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आहे. 2016 ते 20च्या कराराचे, एकतर्फी कराराचे पैसे बाकी आहे. त्याच्यानंतर आता जो करार झाला 20 ते 24चा, त्याच्यातले 2300 कोटी रुपये बाकी आहे, जो 2020 ते 24चे पैसेच दिले नाही अजून. थकीत महागाई भत्ता आहे, थकीत तुमचा घरभाडे भत्ता आहे, अशा अनेक बाबी ह्या प्रलंबित आहे. आणि इतकं तर ते हे म्हणजे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. एक तर तुमचे जुने आज 3.5, 4 ते 5,000 कोटी रुपये एस टी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे बाकी आहे. इतकं असून आता पगारही कमी देत आहे, तर हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे जर झालं नाही तर एस टी कामगार संघटना नक्कीच मोठं आंदोलन तयार करेल. सर, तुम्ही उद्या काळी फीत लावून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला, काय सगळा हा इशारा आहे आणि तुम्हाला वाटतं तुमच्या इशाऱ्यानंतर सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेईल? एस टी महामंडळातले सर्व कर्मचारी अधिकारी हे जवळपास पूर्ण महिनाभर शासनाने प्रशासनाने दिलेल्या नियोजित वेळेचं बंधन ठेवून आपली कामगिरी पूर्ण करतात. कामगिरी पूर्ण केल्याच्या नंतर जर त्यांना 100% जर वेतन होत नसेल, ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. म्हणजे काम पूर्ण करून घ्यायचं आणि त्याचा मोबदला 50%, 55% द्यायचा, हे योग्य नाही. शासनाकडे सर्व डिपार्टमेंटसाठी निधी आहे, परंतु एस टी कर्मचाऱ्यांसाठी का निधी नाही? आता या मध्यवर्ती बसस्थानकावर काम सुरू आहे. 2 दिवसाअगोदर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मोरभवन आणि गणेशपेठचं बसस्थानक हे एअरपोर्टसारखं करू असं ठरलं. मग या कामांसाठी तुमच्याकडे पैसा आणि जो अक्षरशः घाम गाळून मेहनत करणारा कर्मचारी आहे त्याचं वेतन करण्यासाठी जर पैसा नसेल, तरी ही या राज्याची अत्यंत महत्त्वाची शोकांतिका आहे. मग उद्या तुम्ही काळी फीत लावणार? हो, संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आमचे कर्मचारी हे उद्या काळ्या फिती लावून शासनाचा आणि प्रशासनाचा 56% पगाराच्या विरोधामध्ये निषेध करणार आहे. हो, 56% पगारामध्ये तुमचं घर चालवणं तुम्हाला शक्य होणार आहे का? कुठल्या अडचणी? 56% पगारामध्ये तर घर चालणं शक्य नाही, कारण की 30 दिवसाचा महिन्यामध्ये बाकी खर्च आहेत, सर्व आहेत. आज येऊन ठेपलेला आहे परीक्षांचा वेळ, शाळांचा वेळ येऊन ठेपलेला आहे. कोणाला ॲडमिशन करायचं, कोणाला कुठले आहे प्रायव्हेट बँकेचे इन्स्टॉलमेंट्स आहेत, त्या पूर्ण तर कटणार, त्या वेळेवरच कटणार. आणि वेळेवर पगार नाही झाला तर त्या कटणार नाही, त्याचे भुर्दंड प्रत्येकाला बसणारच आहे. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की वेळेत पगार करावा आणि कर्मचाऱ्याकडे लक्ष देऊन आपलं सर्व नियोजन करून समोरची वाटचाल करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आणि सर्व सुव्यवस्थित चालावं. आमची अशी इच्छा आहे की आपलं महामंडळ चांगलं व्यवस्थित चालावं आणि सर्वांच्या कर्मचाऱ्यांचंही हित जोपासून सर्व कामं करण्यात यावी अशी महामंडळाला विनंती आहे.
श्वेता, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीची चाकं पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता आहे आणि ते थांबण्याचं कारण असणार आहे की सरकारकडून जे एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. कारण राज्यभरामध्ये जे आहे ते एस टीचे जवळपास 87,000 कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एस टी महामंडळाला जो आहे तो महिन्याला जवळपास 450 कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र यंदा सरकारनं जे आहे ते फक्त 277